गेल्या 20 वर्षापासून रखडलेल्या नेरळ कळंब जिल्हा मार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाला अखेर सुरुवात झाली असली तरी हे काम आता गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. रस्त्याच्या कामातील हलगर्जीपणा, सुरक्षेचा अभाव आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहन चालकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला असल्याचा थेट आरोप मनसेचे कर्जत तालुका अध्यक्ष यशवंत भावरे यांनी केला आहे. आपण आता नेरळ कळंब जो रोड आहे त्याच्यावर उभे आहोत आणि इथे अनेक म्हणजे 15-20 वर्षापासून हा रोड एकदम खराब होता आणि कुठेतरी लोकांना अपेक्षा होती का हा रोड चांगला होईल आणि त्याचं काम चालू झालं आणि लोकांना वाटलं का होईल काहीतरी, पण इतकं खराब निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे का म्हणजे त्याला क्वालिटी तो रस्ता 1 वर्ष टिकेल का 2 वर्ष टिकेल याचीसुद्धा गॅरंटी नाही आणि साईडपट्टीला माती टाकतायत. ती एक रोडच्या लेवल खाली रोडच्या लेवलपेक्षा ती खाली आहे. पावसामध्ये ती माती वाहून जाईल, ते राहणारच नाही. आता हे काम कोणत्या लेवलने करतात त्यांनाच माहिती आहे आणि पाणीसुद्धा ज्या लेवलने पाणी मारायला पाहिजे त्या लेवलने ते पाणी मारत नाही आहेत. मग हा रस्ता टिकेल कसा? आणि त्यांच्यावर कुठल्या स्थानिक सत्ताधाऱ्यांची हात आहे माहीत नाही, कारण ते त्यांच्या मनमानीने काम करतात आणि इथे जे 3 सत्ताधारी 3 पक्ष आहेत यांचे कार्यकर्ते ह्या रोडनी रोज ये जा करत असतात. एकही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी त्याच्याकडे लक्ष देत नाही. म्हणजे याचा अर्थ काय समजायचं? त्यांच्यावर ते स्वतःची मनमानी करतात म्हणजे यांच्यावर कोणाचा तरी पाठबळ आहे, कोणाचा तरी हात आहे म्हणून हे असला निकृष्ट दर्जाचं काम करतात. अनेक वर्षांच्या दयनीय अवस्थेनंतर या रस्त्याच्या मंजुरीमुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र सध्या सुरू असलेल्या कामात आवश्यक सुरक्षा उपाययोजनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. अनेक ठिकाणी बॅरिगेटिंग न केल्यामुळे रात्रीच्या वेळी वाहन चालकांना अंदाज येत नसून यामुळे शेकडो लहान मोठे अपघात घडल्याचा दावा भावरे यांनी केला आहे. तसेच संबंधित ठेकेदाराकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले जात असून रस्त्याच्या गुणवत्ता आणि टिकाऊपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या संदर्भात प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासावी आणि ठेकेदारावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या रस्त्यावर भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन आणि ठेकेदाराची असेल. मनसे नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नांवर गप्प बसणार नाही, अन्यथा गाठ मनसेची आहे असा थेट इशारा यशवंत भावरे यांनी दिला आहे. त्यामुळे आता प्रशासन या गंभीर आरोपांची दखल घेऊन कोणती पावले उचलते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. सम्राट मराठी लाईव्हसाठी गणेश पवारसह ब्युरो रिपोर्ट, कर्जत. तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह.